श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. म्हणजेच काय की 1 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 हा नवरात्रीचा जो आठवडा आहे, तो कुंभ राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसं असणार आहे, त्यांचं व्यापार कसा असणार आहे, त्यांचं व्यावसायिक जीवन कसं असणार आहे, त्यांचं शैक्षणिक किंवा त्यांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील त्यांना हा कुंभ राशीचा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, की कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना लवकरच 7.5चे तिसरे चरण चालू आहे. परंतु तुम्हाला 14 नोव्हेंबर नंतर जेव्हा शनी महाराज मार्गी होतील, तेव्हापासून तुमची एकदम चांगली प्रगती होणार आहे. आणि आता बघूया आपण की नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्री सुरू झाल्यानंतर तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा नवरात्रीचा आठवडा जो आहे, तो कसा जाणार आहे. तर ते बघा मित्रांनो, की तुमची येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. त्या आठवड्यात तुमची प्रगती होणार आहे. तुम्हाला नवीन-नवीन जबाबदाऱ्या मिळतील. नवीन आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहणार आहे. तर आपण आता पूर्ण डिटेल स्वरूपात बघूया, की हा आठवडा कसा जाणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया, की कुंभ राशीच्या व्यक्तींचं येणाऱ्या आठवड्यात आरोग्य कसं असेल. तर बघा मित्रांनो, की येणारा आठवडा जो आहे, तो तुमच्या आरोग्याची तुम्हाला नीट काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, की तुम्हाला थोडासा ताण-तणाव जाणवणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचा ताण-तणाव हा वाढणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात व्यायाम करायचा आहे, ध्यान करायचं आहे किंवा योगा जरी केला तुम्ही तरी चालेल. तुम्हाला योगा किंवा ध्यान करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ ग्रहण करायचा आहे. ज्या अन्नपदार्थापासून तुमच्या शरीराला त्रास होणार नाही. तेलकट अन्नपदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत. त्यामुळे बघा, की आहारात तुम्हाला पालेभाज्यांचा समाविष्ट करायचा आहे. हिरव्या पालेभाज्या तुम्हाला आहारात खायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला भरपूर प्रमाणात व्यायाम करायचा आहे. म्हणजेच काय, येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या शरीराकडे, तुमच्या आरोग्याकडे फार लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण जाणवणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ताण-तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठून तुमच्या व्यायाम नक्की करा आणि तुमचं आरोग्य येणाऱ्या आठवड्यात नक्की जपा. त्यानंतर बघा, की कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरदार जे कुंभ राशीचे व्यक्ती असतील त्यांना येणारा आठवडा कसा जाणार आहे, ते आपण आता बघूया. तर नोकरदार वर्गाला येणारा आठवडा हा अतिशय चांगल्या स्वरूपाचा जाणार आहे. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या पार मिळणार आहेत आणि त्यांनी जर त्या नवीन जबाबदाऱ्या पार पडल्या, की त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर खुश होऊन तुम तुमची खुश झाल्यानंतर तुम्ही प्रगतीच्या दिशेने नक्कीच वाटचाल करत. म्हणजेच काय, की कामाच्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन जबाबदारी मिळेल आणि ती तुमच्या हुशारीने तुम्ही पूर्ण करालच. आणि तुम्ही ती नीटनेटकेपणाने जर पूर्ण केली, तर तुमच्यावर वरिष्ठ नक्कीच खुश होतील आणि तुम्हाला त्या नोकरीमध्ये प्रगतीची म्हणजे बढतीची सुद्धा शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. म्हणजेच तुम्ही येणाऱ्या आठवड्यात तुमच्या कामाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमची प्रगती ही नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर बघा, की येणारा जो आठवडा आहे तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत वाव आहे. तुमच्या मेहनतीला दाद मिळणार आहे. तसेच तुमच्या प्रयत्नाला वाव देखील मिळणार आहे. म्हणजेच काय, की आणि तुमचे सहकारी सुद्धा तुमच्या सोबत तुम्हाला मदत करणार आहेत. कामात तुमची मदत करतील. तसेच तुमचे जे वरिष्ठ असतील ते सुद्धा तुमच्यावर फार खुश राहणार आहेत आणि ते वरिष्ठ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये नक्कीच प्रगती करणार आहात. त्याचप्रमाणे बघा, की हे झालं ज्यांना नोकरी आहे अशा कुंभ राशीच्या व्यक्तींना. पण ज्यांना नोकरी नाहीये अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नक्कीच तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि ज्या ज्या लोकांना सरकारी नोकरीसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा फॉर्म भरायचा आहे, ते सुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये ॲप्लिकेशन ते करू शकतात. त्यांना नक्कीच ॲप्लिकेशन भरल्यानंतर थोडासा अभ्यास करा.
तुम्ही कष्ट करा, तुम्हाला नक्कीच सरकारी नोकरीमध्ये यश मिळेल. त्यानंतर बघा की तुमचं वैवाहिक जीवन, कुंभ राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन कसं असेल, तर येणारा जो आठवडा आहे तो नवरात्रीचा आठवडा आहे आणि 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात थोडीशी काळजी घ्यायची आहे. तुमच्या जोडीदारासोबत छोटे-छोटे भांडण होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा बरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आपल्या मनातलं नक्कीच सांगायचं आहे. तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, तुम्हाला काय अ, जोडीदाराला सांगायचं असेल, तर तुम्ही येणाऱ्या आठवड्यात ते नक्कीच सांगायचं आहे. म्हण ते सांगायचं बरोबरच तुम्हाला तुमच्या शब्दावर, तुमच्या मनावर थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे. आपल्या जोडीदाराला आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या शब्दांचा राग येणार नाही याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, की विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी पण येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय चांगला जाणार आहे. नवरात्री नवरात्री सणाची जरी थोडीशी धामधूम प्रत्येक घरात असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आ आणि तुमच्या अभ्यासात मन लावायचं आहे. तुमचं मन भटकणार नाही याची तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा येणारा जो नवरात्रीचा आठवडा आहे, तो अतिशय शुभ जाणार आहे. महिलांनी आपल्या आरोग्याची धावपळीत काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं तेलकट, जे तुमच्या आरोग्यात नुकसान होईल असे पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आणि तुम्हाला कामाचा ताण हा जाणवणार आहे. म्हणून तुम्ही थोडंसं ताण कमी करण्यासाठी थोडासा तुम्ही व्यायाम करा, योग करा, ध्यान साधना करा. तुम्हाला नक्कीच तुमचा ताणतणाव हा महिलांनी कमी ठेवायचा आहे आणि तुम्ही जर योग केले, व्यायाम केला तर नक्कीच तुमचा ताणतणाव हा कमी होणार आहे. म्हणूनच नवरात्रीच्या धामधूममध्ये, सणावारामध्ये महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच व्यवसायाविषयी, जे लोकं व्यवसाय करत असतील, अशा लोकांना सुद्धा हा येणारा जो आठवडा आहे, तो अतिशय प्रगतीचा किंवा चांगला जाणार आहे. त्याचबरोबर बघा, की आर्थिक स्थिती तुमची येणारा जो आठवडा आहे, तुम्हाला आर्थिक स्थितीबाबत अतिशय प्रगतीचा जाणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर अभ्यास करून गुंतवणूक केली, तर तुम्हाला ती दीर्घ गुंतवणूक ही फायदेशीर ठरणार आहे. परंतु तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या खर्चावर तुम्हाला विचारपूर्वकच व गोष्टीवर तुम्हाला विचारपूर्वक खर्च करायचा आहे. अनावश्यक खर्च हा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नक्की टाळायचा आहे. त्याचबरोबर बघा, की भावनिक भावनिक व तात्पुरते आकर्षण असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूवर तुम्हाला खर्च करायचा नाहीये किंवा एखादी व्यक्ती जर तुम्हाला भावनिक भावनिक होऊन जर एखाद्या गोष्टीत खर्च करायला लावत असेल किंवा तुमचा खर्च होत असेल, तर तुम्हाला तो टाळायचा आहे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही जर एखादी गुंतवणूक करणार असाल, तर तुम्ही ती गुंतवणूक येणाऱ्या आठवड्यात नक्की करा. त्याचप्रमाणे ज्यांना वाहन खरेदी करायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, त्यांनी येणाऱ्या आठवड्यात ते नक्कीच खरेदी करा. तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग येणारा आठवडा हा ठरणार आहे. त्यामुळे बघा, की मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो नवरात्रीचा आठवडा आहे, म्हणजेच 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा जो आठवडा आहे तो अतिशय शुभ जाणार आहे. त्यांना शुभ योग आहेत. आर्थिक स्थिती सुद्धा त्यांची अतिशय चांगली राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घेऊन टाका. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणाऱ्या आठवड्यात नाहीये. त्यामुळे तुमची प्रगती ही येणाऱ्या आठवड्यात नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो बघा, की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.